राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे। जिल्हा परिषदांच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी मतदान पार पडलं होतं। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून पुढील 4 ते 5 तासात निकालांचं स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये सरासरी 68.28% मतदान झालं होतं। ग्रामीण विकास आणि निधी वाटपाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकांना मिनी मंत्रालय असे संबोधलं जातं। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कोणाला आघाडी मिळते याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे। यापूर्वी झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता, तर शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनाही चांगलं यश मिळालं होतं। दरम्यान निवडणूक प्रचाराच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे विशेषतः पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचारावर परिणाम झाला होता। अनेक प्रमुख नेत्यांनी प्रचारसभा टाळल्यानं या निवडणुकाचा निकाल कोणत्या दिशेने लागतो याबाबत उत्सुकता वाढली आहे। स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या निवडणुकांमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर पुणे जिल्ह्यातील मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो यावर विशेष लक्ष केंद्रित झालं आहे। सहानुभूतीचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होतो की इतर पक्ष बाजी मारतात हे आजच्या निकालातून स्पष्ट होईल।